नमस्कार. आज बुद्ध पौर्णिमा म्हणजेच वैशाख शुद्ध पौर्णिमा. आजचा हा दिवस त्यांचा जन्म, त्यांची ज्ञानप्राप्ती आणि त्यांच्या महापरिनिर्वाणाची स्मृती म्हणून साजरा केला जातो. बौद्ध धर्मातील अनेक उत्सवांपैकी हा सर्वात महत्वाचा उत्सव. भारतासोबतच अनेक देशांमध्ये हा सण साजरा केला जातो. जसं श्रीलंका, नेपाळ, म्यानमार, थायलंड, जपान इत्यादी. तथागतांनी आपल्याला अहिंसा, मैत्री, प्रेम, करुणा, मानवता यांचा संदेश दिला. गौतम बुद्धांचं जीवन हे काही फक्त एका धर्मापुरती मर्यादित नाही, ते संपूर्ण मानव जातीसाठी आहे. आज बरेच लोक हे पांढरे कपडे परिधान करतात. अनेक ठिकाणी खिरीचे वाटप केले जाते. पंचशील तत्वाचं पालन आवर्जून केले जाते. ही पंचशील तत्व काय आहेत? पंचशील तत्व गौतम बुद्धांनी आपल्याला जगण्यासाठी दिलेला मार्ग. अहिंसा म्हणजे कुठल्याही प्रकारची हिंसा न करणं, मग ती कायिक, वाचिक, मानसिक. अचौर्य, कुठल्याही प्रकारची चोरी न करणे, व्यभिचार न करणे, त्याच्यानंतर सत्य, मग ते वागण्यात असू दे, बोलण्यात असू दे, पण ते सत्य असायला हवं. आणि सगळ्यात महत्वाचं तर मद्यपान न करणे. अशी ही पंचशील तत्व आहेत. तर सिद्धार्थ गौतम यांचा जन्म नेपाळमधल्या लुंबिनीत झाला. त्यांना ज्ञानप्राप्ती झाली ती बोधिगया येथील बोधिवृक्षाखाली. त्यांनी देहत्याग केला तो कुशानगरमध्ये. कुशीनगर, कुशानगर असं दोन्ही याच्यात त्याला म्हटलं जातं. आता हा जो दिवस आहे वैशाख शुद्ध पंचमी, हा बऱ्याच दुसऱ्या देशांमध्ये हा वैशाख किंवा विशाखाबुचा नावाने साजरा केला जातो. गौतम बुद्धांनी संपूर्ण मानव जातीला अहिंसा, समता, मैत्री आणि दुःखाचे मूळ कारण सांगितले. मानव जातीच्या या दुःखातला दूर करण्यासाठी त्यांनी अनेक मार्गांचा अवलंबन केला. इतकंच काय तर त्यांनी स्वतःचं घरदार सोडून तपश्चर्येचा मार्गही अवलंबला. माणसाचं दुःख दूर करणार सगळ्यात महत्वाचं हे जगाचं राहटगाडं चालतं कसं, या जगाचं अबाधित सत्य काय आहे याचं सम्यक ज्ञान, या संबंधीचं ज्ञान म्हणजेच संबोधी त्यांना आजच्या दिवशीच झाले. ह्या दुःखाचं मूळ आणि ह्या दुःखाला निवारण करण्याचं मार्ग गौतम बुद्धांनी आपल्याला अष्टांग योग या मार्गातून दिला. ही जी दुःख आहेत किंवा हे जे अबाधित सत्य आहे, ही 4 प्रकारची आर्य सत्य आहेत. ही 4 प्रकारची आर्य सत्य कुठली? तर दुःख. या जगात जन्म, मृत्यू, वृद्धकाळ, तुमचं खूप लवकर जाणं, खूप उशिरा जाणं, हे सगळंच काही, सगळ्याच गोष्टी हे दुःख आहे. मग ह्या दुःखाचं कारण म्हणजेच समुदाय काय? तर ह्या दुःखाचं कारण आहे तृष्णेत. हाव, हव्यास, अभिलाषा, लालसा, हे सगळं आहे ह्या दुःखाच्या पाठीमागे. ह्या दुःखाचं निवारण म्हणजेच निरोध करणे शक्य आहे. ते समूळ नष्ट केलं जाऊ शकतं, त्याला निर्वाण म्हटलं जातं. हे जे दुःख आहे हे समूळ नष्ट करण्यासाठी जो मुक्तीचा मार्ग आहे ते आहे चौथा आर्य सत्य. आणि हा मुक्तीचा मार्ग जातो अष्टांग योग मधून. तर ह्या अष्टांग योग कुठले आहेत? तर अष्टांग योग आहेत सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक आजीविका, सम्यक कर्म, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. म्हणजे थोडक्यात काय, तुम्ही जे काही पाहता, जे काही बोलता, तुम्ही तुमची उपजीविका जी काही करता, तुमच्या स्मृतींमध्ये जे काही आहे, हे सगळ्यामध्ये कुठेही तुमच्याकडून चुकूनही हिंसा होता कामा नये. तुमचे कर्म हे अतिशय शुद्ध असायला हवेत. हा आहे अष्टांग मार्ग. जी व्यक्ती पंचशील तत्वांचं पालन करते, ज्या व्यक्तीला अष्टांग योग कळाला आहे, त्याही पेक्षा जास्त 4 आर्य सत्य ज्या व्यक्तीने समजून घेतलेत, ती व्यक्ती तथागत बुद्धांची शरणागत आहे. आजच्या या पवित्र दिनाच्या, गौतम बुद्धांच्या जयंतीच्या सर्व बांधवांना हार्दिक शुभेच्छा. नमो बुद्धाय.
बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. नमस्कार.